नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. देशात नावाजलेल्या साताऱ्यातील एका शाळेमध्ये मुलांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून यामधील आरोपी ऋषिकेश सुभाष चव्हाण याला अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. सुरुवातीला 3 मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची नोंद झाल्यानंतर तपासामध्ये 24 मुलांवर लैंगिक व मानसिक छळ झाल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले आहे. या संदर्भात शाळा प्रशासनाशी संपर्क साधल्यास त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. याच्यामध्ये दिनांक 7 तारखेला हा गुन्हा दाखल आहे सातारा शहरला. त्यात एका नामांकित शाळेतील हॉस्टेलमधील केअरटेकर जो टेम्पररी होता, गेले 4 महिन्यापासून तिथे होता, त्याच्या विरुद्ध काही बालकांनी तिथल्या तक्रार केली. बॅड टच म्हणजे काही ठिकाणी हात लावणे, पैसे मागणे, धमक्या देणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या कंप्लेंट दिलेल्या आहेत. विविध बालकांनी दिल्यात. त्या सुरुवातीला 3 होत्या, आता एकूण 24 अशी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या सगळ्यात हे नाही आहेत. अशा प्रकारच्या कंप्लेंटच्या आधारे गुन्हा दाखल आहे पोक्सको अंतर्गत आणि 115(2), 351(2) असं भारतीय न्याय संहिता म्हणजे मारहाण करणे आणि हे करणे आणि पोस्को कलम 2 आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे. पुढचा तपास हा सातारा शहर पोलीस करत आहेत. त्याला न्यायालयात हजर केलंय, परंतु ज्याच्यामध्ये ते न्यायालयाने त्याला बेलवर सोडलाय कारण याच्यामध्ये कुठली रिकव्हरी नव्हती आणि जो गुन्हा आहे तो म्हणजे सेक्शुअल असॉल्टचा नाही, तो सेक्शुअल हॅरॅसमेंटचा आहे. ते थोडंसं कमी दर्जाचं कलम आहे आणि याच्या तपासात जर अजून काही निष्पन्न झालं तर तशी कलमं वाढवण्यात येतील. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.